महिला सक्षमीकरणातील योगदानाचा एनटीपीसीला कायम अभिमान वाटत राहील, असं प्रतिपादन मुख्य व्यवस्थापक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी केला आहे। जेव्हा देशाच्या प्रगतीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नारी शक्तीच्या विकासाचा इतिहास देखील लिहिला जाईल। यामध्ये भलेही एनटीपीसीचे नाव नसेल, पण कुठे ना कुठे महिला सक्षमीकरणामध्ये एनटीपीसी देखील देशातील विविध भागातील 10,000 बालिकांना घडवण्यात आपलं योगदान दिल्याचा आम्हाला अभिमान असेल, असं प्रतिपादन एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी केलं। ते एनटीपीसीच्या बालिका सशक्तीकरण अभियानाचा समारोप कार्यक्रमप्रसंगी बोलत होते। जैसा आज हम झांसी की रानी के बारे में पढ़ते हैं, आज हम सावित्रीबाई फुले के बारे में पढ़ते हैं और भी बहुत सारे महिषी नारियों के बारे में पढ़ते हैं, तो आगे भी बहुत सारे ऐसी बातें भारत देश की प्रगति के साथ जुड़ा होगा। उसमें कहीं ना कहीं भले उस इतिहास में हमारा नाम नहीं होगा, लेकिन कहीं ना कहीं ये खुशी होगी कि देश के विभिन्न प्रांतों में एनटीपीसी भी अपने इस छोटा सा प्रयास कर रही थी, जिसे कि आज तक अगर हम देखें इस 5-6 सालों में जब से हमारे यहाँ ये जेम का कार्यक्रम शुरू हुआ, लगभग 10,000 बालिकाओं को एनटीपीसी ने आज तक ये जेम के प्रोग्राम के साथ। या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी रूपाली भावसार, विपुल कुमार मुखोपाध्याय, VSN मूर्ती, नवीन कुमार अरोरा, परिमल कुमार मिश्रा, नुपूर बंदोपाध्याय, अध्यक्षा सुजना महिला मंडळ, JP बलाई, अग्निशमन विभागाचे असिस्टंट कमांडंट SK यादव, कविता गोयल आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली। या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी नुपूर भावसार यांनी बालिका सशक्तीकरण अभियानासाठी एनटीपीसीने दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। खूप शुभेच्छा। आणि ह्या मुलींचे जे सशक्तीकरणाचा जो विडा उचललेला आहे एनटीपीसीने, तो असाच पुढे पुढे चालत राहू, त्याला खूप छान यश येऊ ह्या शुभेच्छा देते। कार्यक्रमांतर्गत शिबिरार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधीमध्ये तयार केलेल्या हस्तकलेचं प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलं होतं। कार्यक्रमांतर्गत अफरीन शेख, स्वरांजली माळी या प्रशिक्षणार्थ्यांनी अनुभव कथन केले, तर पालकांमधून विनोद चव्हाण, पल्लवी भटाणे यांनी 12 वर्षात जे आम्ही केलं नाही ते एनटीपीसीने एका महिन्यात करून दाखवलं असल्याचं आपल्या मनोगतातून सांगितलं। समारोपाप्रसंगी प्रशिक्षणार्थी भावूक झाल्या होत्या। त्यांनी आपल्या शिक्षकांना आलिंगन देऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। कार्यक्रमात सूत्रसंचालन दीप्ती यादव यांनी केलं। CSR विभाग प्रमुख लबीब अख्तर यांनी स्वागत आणि आभार मानले। या कार्यक्रमासाठी परिसरातील पालकवर्ग, विद्यार्थी, एनटीपीसीचे अधिकारी, कर्मचारी वृंद बहुसंख्येनं उपस्थित होते।